मित्रांनो, अनेक वेळा असेही होत असते की एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर त्या मयताचा एकच वारस तलाठी यांच्याकडे अर्ज देतो की अमुक ही व्यक्ती मयत असून त्या मयत व्यक्तीस मी एकटाच वारस असून माझ्या व्यतिरिक्त अन्य कोणीही वारस नसल्याने माझ्या एकट्याच्या नावची नोंद सातबारा सदरी लावण्यात यावी आणि अगदी याचप्रमाणे संबंधित अर्जदार वारसाचे एकट्याचेच नाव त्या प्रॉपर्टीला लावले जाते। परंतु त्या मयत व्यक्तीस आणखीन 2 मुले आणि 1 मुलगी असे एकूण 4 वारस असतात, परंतु ते अन्य शहरामध्ये राहणेस असतात। काही दिवसानंतर काही वर्षानंतर या वारसांपैकी एक जण सातबारा उतारा काढून पाहतो, त्यावेळेस त्यास आपल्या भावाने त्याचे एकट्याचेच नाव वडिलांनंतर सर्व प्रॉपर्टी लावून घेतल्याबाबत कळते आणि त्या बाबतीत तो इतर भावांना आणि बहिणीला देखील माहिती देतो। मग इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो की आपल्या नावची नोंद सातबारा उतार्यावर कशी लावता येईल आणि पूर्वी झालेला फेरफार कसा रद्द करता येईल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयी माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर वारसाचा फेरफार आव्हानित करत असताना आपणास कोणकोणत्या बाबींचा पुरावा द्यावा लागतो, तसेच ही संपूर्ण प्रक्रिया कशी चालते हे देखील आपण या व्हिडिओमधून सविस्तर पाहणारच आहोत, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा। त्याचबरोबर जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनेलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर कायदेविषयक माहिती अशी सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता, त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉ ट्रेझरमध्ये। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपणास हे माहिती हवे की वारसाचा फेरफार कसा प्रमाणित केला जातो। बघा, ज्यावेळेस एखादा वारस मयत व्यक्तीच्या प्रॉपर्टीला वारस म्हणून नाव लावण्यासाठीचा अर्ज देतो तेव्हा त्याच्या अर्जामधील ॲफिडेव्हिटमधील मजकूर एका रजिस्टरला लिहून घेतले जाते की ज्याला आपण वारस रजिस्टर असे म्हणतो, आणि हे सर्व ज्या क्रमांकावर लिहिले जाते त्यास वारस रजिस्टर क्रमांक असे म्हणले जाते। असे वारस रजिस्टर लिहिले गेले आणि स्थानिक चौकशी झाली की नवीन फेरफारने वारसांची नावे सातबारा उतार्याला लावली जातात। मग आता असा फेरफार इतर वारसांचे नाव डावलून किंवा वगळून तयार झाला आणि त्याद्वारे एखाद्याच वारसाचे नाव सातबारा उतार्यावर लावले गेले तर निश्चितच अन्य सहहिस्सेदारांवर म्हणजेच वारसांवर अन्याय होतो। मग आपल्या मनात हा विचार येतो की असा वारसाचे नाव वगळून तयार झालेला फेरफार कसा रद्द करावा, त्याचबरोबर असा वारसाचा फेरफार रद्द करून घेण्याची साधारण प्रक्रिया कशी चालते आणि आपणास यासाठी कोणकोणते पुरावे द्यावे लागतात। बघा, असा एखादा फेरफार तयार झालेला असेल तर आपणास महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे कलम 247 अन्वये तो फेरफार आव्हानित करावा लागतो आणि त्यासाठी आपणास प्रांत साहेब म्हणजेच SDO यांच्याकडे एक RTS अपील दाखल करावे लागते। इथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की तुमचे नाव फेरफारने सातबारा उतारायला लागले नाही तर तुम्हाला तुमच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळणार नाही असे नसते, कारण सातबारा उतारा असेल, फेरफार असेल, ही सर्व कागदपत्रे रेकॉर्डसाठीची असतात, मालकी हक्कासाठीची कदापि नसतात। ज्यावेळेस असा वारसाचा फेरफार आपणास आव्हानित करायचा असतो तेव्हा आपणास कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात ते देखील पाहूयात। सर्वात महत्त्वाचा कागद म्हणजे वारस रजिस्टरचा उतारा, जो तुम्हाला तलाठी यांच्याकडे मिळून जातो आणि याच वारस रजिस्टरच्या उतार्याला आपण 6 क चा उतारा असे देखील म्हणतो। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा कागद म्हणजे तुमचे रेशनिंग कार्ड किंवा तुमची मतदार यादी। बघा, रेशनिंग कार्ड जर सामायिक असेल म्हणजेच एकत्रातील असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे, परंतु जर नसेल तर मतदार यादी देखील एक प्रमाणभूत पुरावा मानला जातो। माझ्या दृष्टीने आणखीन एक महत्त्वाचा कागद असतो तो म्हणजे तुमची वंशवेल किंवा वंशावळ। अशी वंशावळ जरी कोणातर्फे प्रमाणित केलेली नसेल तरीही चालते। तुम्ही हाताने कच्ची वंशवेल लिहून जरी अपिलासोबत दाखल केली तरीही काही अडचण निर्माण होत नाही। आता ही सर्व कागदपत्रे जोडून तसेच नवीन झालेला फेरफार जोडून अपील दाखल केले की रिस्पॉन्डंट यांना म्हणजेच ज्या वारसाने त्याचे एकट्याचेच नाव प्रॉपर्टीला लावलेले असेल त्यास अपिलास म्हणणे देण्यासाठी नोटीस काढले जाते। रिस्पॉन्डंटचे म्हणणे आले की ॲपेलंटने त्यास लेखी युक्तिवाद द्यायचे असते आणि त्यानंतर रिस्पॉन्डंट लेखी युक्तिवाद देत असतो आणि त्यानंतर ते अपील अंतिम न्यायनिर्णयासाठी बंद केले जाते। अनेक लोक असाही प्रश्न विचारतात की अपील न्यायनिर्णयासाठी बंद केल्यानंतर किती दिवसांमध्ये त्याचा न्यायनिर्णय केला जातो। तर बघा, यासाठी निश्चित असा कालावधी नाही, कारण या अर्धन्यायिक सुनावणी व्यतिरिक्त महसुली अधिकारी यांना इतर अन्य कामकाज देखील असतात। या अपिलामध्ये एक परिस्थिती अशीही पाहण्यास मिळते की हा चुकीचा व बेकायदेशीर फेरफारवर अपील करणाऱ्यास उशिरा कळते। उशिरा म्हणजे कायद्याने पाहिले तर RTS अपील दाखल करण्यासाठी फेरफारची माहिती मिळाल्यापासून 60 दिवसांचा कालावधी आहे। जर त्या मुदतीनंतर तुम्हाला अपील दाखल करायचे असेल तर तुम्हाला उशीरमाफी अर्ज देखील या अपिलासोबत द्यावा लागतो। असा अर्ज देत असताना त्या अर्जामध्ये तुम्ही उशिराबाबतचे जे कारण दिलेले असते त्याबाबत तुमच्याकडे काही कागदोपत्री पुरावे असतील तर ते देखील या उशीरमाफी अर्जासोबत देणे कायद्याने आवश्यक राहते।
ते मी अगोदर सांगितलंय की हा सर्व रेकॉर्डचा भाग आहे। तुम्हाला जर असे वाटत असेल की तुमचा वारसा हक्काने येणारा हिस्सा तुमच्याकडून हिसकावून घेतला जात आहे, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये एक वाटपासाठीचा दावा देखील दाखल केला पाहिजे। तसेच ज्या भावाने त्याच्या एकट्याच्या नावाची नोंद सातबारा उतार्यावर लावून घेतलेली आहे, त्याने त्या चुकीच्या नोंदीचा गैरफायदा घेऊन ती प्रॉपर्टी कोणाही तिराईत इसमाला कोणत्याही हस्तांतरणाच्या मार्गाने देऊ नये अशी कोर्टाने त्या भावाला मनाई करावी, अशी देखील मागणी याच दाव्यामध्ये तुम्ही मागितली पाहिजे। आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा मालकी हक्क दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाच्या दाव्यामध्ये मागितला पाहिजे। आणखीन एक प्रश्न नेहमी विचारला जातो की आरटीएस अपील आणि दिवाणी दावा एकाच वेळेस दाखल करता येतो का? तर होय, तुम्ही आरटीएस अपील आणि दिवाणी दावा एकाच वेळेस दाखल करू शकता। किंबहुना या दोन्ही प्रोसिडिंग तुम्ही दाखल केल्याच पाहिजेत असे तर माझे मत आहे। कारण आरटीएस अपील रेकॉर्डसाठी म्हणजे सातबारावरील फेरफारच्या अनुषंगाने असणाऱ्या नोंदीविषयी दाखल केले जाते, तर दिवाणी दावा तुमच्या कब्जासाठी मालकी हक्कासाठी दाखल केला जातो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वारसाच्या फेरफारवर कशी तक्रार करावी, तसेच त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात आणि ही सर्व कायदेशीर प्रक्रिया कशी चालते याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत। पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।